भरपूर दिवसांनी मी आज केक करते. मुलांना तर केक खूप आवडतो आणि मुलांनाच काय आपल्याला पण केक खूप आवडतो. मुलांच्या निमित्ताने आपल्याला पण खायला मिळतो आणि दोघांना पण घरातला केक फार आवडतो बाहेरच्या केकपेक्षा. दही होतं तर म्हटलं की आजच केक करूया, म्हणजे दही कधी-कधी नसतं घरामध्ये आणि बाकीचं केकचं सामान जे आहे ते एक्सपायर झालं होतं. भरपूर दिवस केलं नव्हतं त्यामुळे. तर मग ते सकाळी जाऊन मी घेऊन आले सुपर बाजारमधून आणि दुपारीच मला केक लवकर करायचा होता. पण आज आहे सोमवार, त्यामुळे लाईट जी आहे ती सोमवारची जातेच जाते. लाईटीचं काही फिक्स नसतं, संध्याकाळीच येते आणि संध्याकाळी 4:30 वाजता लाईट आली तेव्हाच मग केक करायला घेतला. आणि प्रेम पण आला होता मग शाळेतून, श्री यायचा होता आणि मुलं यायच्या आधी मला केक करायचा होता, कारण मुलं केक बघून एकदम खुश झाली असती त्यामुळे. पण नेमकं आज लाईटच नव्हती आणि प्रेम सगळं सांगत होता शाळेमधलं काय काय घडलं, चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो. म्हणजे मुलांना मी सवयच लावली तशी की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आल्यावर सांगायचं. मग काही पण असू दे, चांगले असू दे किंवा वाईट असू दे, आपण मुलांना विचारलं तर ती त्यांना सवय लागते पुढे. आजकाल इतक्या वाईट गोष्टी घडतात आजूबाजूला की मुलांना सगळ्या गोष्टी घरी सांगायची सवय असली पाहिजे, चांगले असू दे किंवा वाईट असू दे, आणि आपणही मुलांना विचारलं पाहिजे. त्याच्याशी बोलता बोलता इथे माझा केक करायचं पण सुरू होतं. इथे मी 2 वाटी रवा घेतला आणि रवा मी मिक्सरमधून फिरवून घेतला, बारीक करून घ्यायचा. त्यामध्येच दही घातलं. दही जे आहे ते अर्धी वाटी मी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेलं आहे. पाव वाटी तेल घेतलेलं आहे, म्हणजे प्रत्येक वेळी निम्म करत जायचं. म्हणजे 2 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी दही आणि पाव वाटी तेल. साखर पण मिक्सरमधून फिरवून घेतली. त्यातच 1 चमचा बेकिंग पावडर घातली आणि अर्धा चमचा खायचा सोडा घातला. खायच्या सोड्याऐवजी इनो पण घालू शकतो आणि सगळं मिक्स करून घेतलं साहित्य. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स 1 चमचाभर घातला आणि त्यामध्ये दूध जर लागत असेल तर थोडंसं दूध घालायचं. इथे मला 2 चमचे फक्त दूध लागलेलं आहे, जास्त लागलेलं नाही आहे. एक 10-15 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे रवा जो आहे चांगला भिजला जातो. त्यानंतर मी इथे बाकीची माझी कामं जी आहेत ती उरकून घेतली. तिथे मी कढईमध्ये करणार आहे केक, त्यामुळे कढई पण मी इथे गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मीठ जे आहे तर ते पसरवून घेतलेलं आहे आणि रवा पण चांगला भिजला आहे तोपर्यंत. तर रव्यामध्ये मग थोडंसं मीठ घालायचं राहिलं होतं. मीठ घातल्याने चांगली चव येते. किंचित मीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे. आणि भांड्याला, ज्या भांड्यामध्ये बेक करायचं आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. थोडं जास्त तेल लावा, म्हणजे केक जो आहे तो पटकन सुटतो. आणि मग त्यामध्ये केकचं बॅटर आहे तर ते ओतून घेतलं आणि मग यावरती जे आपल्याला ड्रायफ्रुट्स हवे आहेत ते किसून घालायचे. मला यामध्ये टुटी फ्रुटी घालायची होती, पण सकाळी मी सुपर बाजारला गेले तेव्हा मी आणायचीच विसरले. आणि लो टू मीडियम हीटवरती 40 ते 45 मिनटं केक जो आहे तो बेक करत ठेवायचा आहे. 30 ते 35 मिनिटानंतर केक थोडासा उघडून बघितला की त्यामध्ये टूथपिक किंवा चाकू घालून बघायचं केक चिकटला नाही ना. चिकटला नसेल तर केक आपला जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे, नाहीतर मग अजून 10-15 मिनिट झाकून ठेवायचं. आता इथे मी केक थंड झाल्यानंतर केक असा पलटी मारून घेतला प्लेटमध्ये आणि प्रेमला कापायला दिला, कारण मुलांना केक कापायला खूप आवडतो. मग ते बर्थडेचा केक असून दे किंवा इतर वेळी असून दे. केक खरंच खूप छान झाला होता. प्रेमला तर केक खूप आवडला. याचा डिटेल रेसिपीचा ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की बघा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.